रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. लोकशाही झरा वारकरी खरा अशी एक मालिका आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही गोष्टी येत आहेत, त्याहीपेक्षा त्याचा जो वेगळा एक धागा आहे सगळ्याला जोडणारा, आधुनिक मूल्य लोकशाहीची जी आपण मानतो आणि फ्रेंच राज्यक्रांतीतून ती आली असं सार्वत्रिक सांगितलं जातं, शिकवलं जातं. पण आमच्या असं लक्षात आलं की हे काही वेगळं बाहेरून कुठून काही आलेलं आहे आणि भारतीयांना वेगळं काही शिकवायचं आहे असं नाही. मुळातच आमच्या ज्या सगळ्या परंपरा आहेत त्याच्यामधून ही लोकशाही मूल्य विविध पद्धतीनं आलेली, जसं ती बौद्ध दर्शनांमधून दिसून येतात. आपल्याकडे जो भक्ती संप्रदाय साधारणतः गेल्या सहस्र वर्षामध्ये पूर्ण भारतभर वाढीत लागला, त्याच्यातलं सगळ्यात ठळक आणि मोठं स्वरूप म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाने सुद्धा एक पद्धतीने ही सगळी लोकशाही जतन करून ठेवलेली, किंवा नंतर ज्याला आधुनिक मूल्य म्हणून लोकशाहीत महत्त्व आलं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या सगळ्या गोष्टी आमच्या संप्रदायामध्ये कशा आहेत असा एक विचार करत असताना मुद्दा जयंत देशपांडे धानोरकरांनी उपस्थित केला आणि मला असं वाटलं की मग त्या अनुषंगाने आपण त्याची मांडणी करूयात. आतापर्यंतच्या भागांमध्ये तुम्ही वारकरी संप्रदायातल्या वेगवेगळ्या बाबींची सगळी आपण चर्चा केलेली बघितलं. जयंतराव नमस्कार. नमस्कार. आज मला तुम्हाला थोडंसं असं वेगळं विचारायचं आहे की या सगळ्या आधुनिक काळामध्ये व्यक्ती, कुटुंब आणि समाज असा 3 पद्धतीनं जो विचार लोकशाहीच्या अनुषंगाने केला गेलेला आहे, मला अशी उत्सुकता आहे की हे सगळं वारकरी संप्रदायामध्ये कसं घडतंय. कारण की आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्तीला महत्त्व आहे, पण त्याहीपेक्षा जास्त कुटुंबाला दिल्या गेलेले सगळ्यात छोटा घटक आपल्याकडे कुटुंब मानलेला आहे. व्यक्तिगत पातळीवरती ऋषी मुनी, संत महात्मे यांना एक जी सवलत आहे की ते स्वतंत्रपणे सगळं सोडून सर्वसंग परित्याग करून निघून जातात, पण बाकी सगळ्यांना कुटुंबाची चौकटच मानावी लागते. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याकडे पंच परमेश्वर म्हणायची एक पद्धत आहे निवाडा करत असताना गावाच्या पातळीवरती. तर त्याच्यामुळे सामाजिक पातळीवरती सुद्धा एक लोकशाहीची संकल्पना ह्या सगळ्यांनी आपल्याकडे रुजवलेली होती. मला लोकशाहीच्या अंगाने, आधुनिक लोकशाहीच्या अंगाने वारकरी संप्रदाय कसं उत्तर देतो याची उत्सुकता आहे. व्यक्ती, कुटुंब आणि समाज. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवरती विचारतो की लोकशाहीला अनुकूल असं व्यक्तिगत वर्तन कसं असावं. एरवी मला वाटते मी माझा स्वैराचार करतोय असं जसं आजच्या लोकशाहीला संविधानामध्ये सुद्धा नाही, तसं ते आपल्या वारकरी संप्रदायात सुद्धा आहे. तर पहिला एक खुलासा आपण चर्चा करूयात, किंवा तुम्ही तो खुलासा करा. व्यक्तिगत पातळीवरती वारकरी संप्रदाय जी चौकट घालून देतो कोणालाही, ती लोकशाहीच्या अंगानं कशी उपयुक्त आहे? छान विषय आहे श्रीकांतराव. बघा तुम्ही की वारकरी संप्रदायाजवळ अगदी स्पष्ट संकल्पना आहे या सगळ्या विषयांची, आणि म्हणून वारकरी संप्रदायाने काय केलं की व्यक्तीच्या ठिकाणी जास्त कष्ट घेतलेले आहेत. व्यक्तीला संपन्न करणं, व्यक्तीला जो नरदेह प्राप्त झाला आहे, मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे, त्या मनुष्यत्वाचा अत्यंत सकारात्मक पद्धतीने अत्युच्च पातळीवरती जाऊन गौरव करण्याची क्षमता निर्माण करणं हा वारकरी संप्रदायाचा हेतू आहे. आता मग वारकरी संप्रदायाने याच्या जोडीला कुटुंब आणि समाजाचा कसा विचार केला, तर व्यक्तींचा मिळून कुटुंब होतं, कुटुंबांचा मिळून समाज होतो. त्यामुळे आपण मूळ ठिकाणी काम केलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, त्या व्यवस्था सगळ्या संचालित करणं सोपं जाईल. तो पायाचा दगड अगदी बरोबर, पायाचा दगड मजबूत करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि मग त्या व्यक्तिगत त्या ठिकाणी, त्या व्यक्तीच्या ठिकाणी आचरण कसं असावं याची एक संहिता त्यांनी घालून दिली. अगदी सोपं आचरण आहे, म्हणजे सोपं आपल्याला म्हणता येतं, पण आचरण करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. जेव्हा स्वच्छतेचा विचार करतो वारकरी संप्रदाय, तेव्हा शरीर ते मन अशा प्रकारचा करतो. शरीर स्वच्छ असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, परंतु त्याच वेळेला त्या शरीरामध्ये जे सगळ्यात मोठं चैतन्य आहे त्या चैतन्याच्या शुद्धीचा पण तो विचार करतो आहे की तुमची आत्मशुद्धी असली पाहिजे, आत्मभान जागा असलं पाहिजे, तुमचा विचार अत्यंत चांगल्या प्रकारचा असला पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा असला पाहिजे. अशा प्रकारचा एक आचरणाच्या संबंधीचा एक विचार वारकरी संप्रदाय मांडतो, जो की पुढे आपल्याला कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये पण चांगल्या पद्धतीने उपयोगात आणता येऊ शकतो. दायित्व भावासंबंधी वारकरी संप्रदायाची जी भूमिका आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. वारकरी संप्रदाय म्हणतो की तुमच्यावरती जे दायित्व आलंय ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही कुणावरती उपकार करत नाहीये. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा लक्षात येतं की मोठा भाऊ आहे,
त्या मोठ्या भावाची जबाबदारी जर कुटुंब चालवायची असेल तर तो कधीच किरकिर करत नाही. लहान भाऊ सुखाने त्याच्या हाताखाली नांदतायत. बऱ्याच त्यातल्या काही भावांच्याकडे तर अर्थार्जनाचं साधन पण नाहीये, ते पूर्णतः त्याच्यावरती अवलंबून आहेत. परंतु ती एक समानता त्या कुटुंबामध्ये मान्य केल्या जाते, कारण की दायित्व भावाचा विचार आहे. माझ्यावरती दिलेलं काम आहे ते मला पूर्ण करायचं आहे, इतरांना काय कामं दिली याच्याशी संबंध नाही. अशा प्रकारचा दायित्व भाव या ठिकाणी शिकवला जातो. कृतज्ञतेचा एक खूप चांगला गुण सांभाळण्याची शिकवण वारकरी संप्रदाय देतो, की तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. तुमच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपकार करणारे या सृष्टीमधले अनेक घटक आहेत, त्या घटकांची तुम्हाला दखल घेता आली पाहिजे. म्हणून आमच्या मंत्रांमध्ये पण बघा ना, आमचं मंत्र आहे, आमचे सगळे श्लोक आहेत, आमचे सगळे विनवणी आहेत, आमचं सगळं पसायदान आहे. या सगळ्यांच्यामध्ये विश्वामधल्या ज्यांनी ज्यांनी म्हणून मला सहकार्य केलं त्यांच्यामुळे मी समृद्ध झालोय, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता, अशा प्रकारचा भाव तिथे देण्यासंबंधीचा विचार येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो सार्थकतेच्या संबंधीचा. व्यक्तिगत स्तरावरती हे सगळं करत असताना, संसार जो आहे तो संसार चालवत असताना, प्रपंच करत असताना तुझ्या प्रधान हेतूपासून तू डेव्हिएट नाही झाला पाहिजेस, त्याच्यापासून तुला दूर जायचं नाही. तुझं आयुष्य तुला सार्थकी लावायचं आहे. ते सार्थकी लावायचे काही मुद्दे मग तुला कुटुंबामधून मिळतील, काही मुद्दे तुला समाजामधून मिळतील, आणि काही मुद्दे तुला स्वतःच्या ठिकाणी समृद्ध करावे लागतील. अशा प्रकारचा विचार करून एक संपन्न माणसाचं चित्र कसं असू शकतं हा विचार त्या ठिकाणी मांडला गेला. बाकीचे खूप मुद्दे आहेत की ज्याची नेहमी चर्चा होते. परस्त्री माते समान मानलं पाहिजे, अभक्ष्य भक्षण नाही केलं पाहिजे, अपेयपान नाही केलं पाहिजे, दुसऱ्याच्या म्हणजे काय म्हणतो त्याला अपरिग्रह ज्याला आपण म्हणतो, की दुसऱ्याच्या संपत्तीवरती डोळा नसलं पाहिजे. हे मनशांतीचे मार्ग आहेत. हे दिसताना दिसतं की तुम्ही हे करू नका म्हणतायत, पण त्यातनं जे मिळवतायत ना ते प्रचंड आहे. मनशांती मिळवण्यासाठी, आत्मबोध करून घेण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या बाधा आहेत, या तुला दूर ठेवायच्या आहेत. आणि एक संपन्न, सुसंस्कृत आणि समाजहिताचा व्यक्ती म्हणून एखाद्याला उभं करणं हे काम वारकरी संप्रदायाने व्यक्तिगत पातळीवर केलेलं आहे. फार छान. फक्त एक थोडासा मला खुलासा अजून तुमच्याकडून पाहिजे आहे व्यक्तिगत पातळीवरचा, आणि त्याला आधार परत जो तुमचा नेहमीच ध्यास विषय असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. तर त्याच्यामधली एक ओळ अशी आहे, नाही गुणदोष अंगा येत. म्हणजे निसर्गाच्या संदर्भातला हा एक वेगळा असा भाव, ज्या पद्धतीनं खरं तर आमची सगळी परंपराच ही निसर्गाला अनुकूल अशी आहे. निसर्गाप्रमाणे आमचे सण समारंभ आहेत, निसर्गाप्रमाणे आमचे सगळे व्रत वैकल्य सुद्धा आहेत. तर ते असं नाही आहे की पूर्ण जसं आधुनिक काळातला समाज रचना जशी आहे तसं खरं तर लाखो वर्षापासून माणूस हा निसर्गाच्या जवळ राहिलेला आहे, शिकारी राहिलेला आहे, जंगलात राहिलेला आहे. थोडंसं मला एक खुलासा व्यक्तिगत पातळीवर, म्हणजे व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि सगळी सृष्टी म्हणूयात आपण, त्याच्यातला लौकिक अर्थाचा समाज थोडा वेळ बाजूला ठेवूयात, याच्या संदर्भात एक थोडंसं मला तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने साधी गोष्ट आहे की वारकरी संप्रदाय असं मानतो की या सृष्टीमधली सगळी चेतन आणि अचेतन जे काही निर्माण झालेलं आहे ते भगवंतापासून निर्माण झालेलं आहे, त्यामुळे ते भगवंत स्वरूप आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हीच भूमिका आहे. विश्वात्मक देवाला प्रार्थना करण्याच्या मागे हीच भूमिका आहे. त्यानंतर येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष हे त्याचीच भूमिका आहे. या सृष्टीमधल्या सगळ्याच गोष्टी जर भगवंतांनी निर्माण केल्या असतील तर त्या माझ्यासाठी पूजनीय आहेत, अशा प्रकारचा तो भाव आहे. कारण त्याच्या अंतरंगामध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्य भगवंत स्वरूप आहे. त्या भगवंताची आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळं निसर्गाची सेवा केली पाहिजे, निसर्गावरती आपल्याकडून अन्याय नाही झाला पाहिजे. आणि तिथे तर जास्त आहे, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये विचार करत असताना असा विचार केला जातो की व्यक्तीशी असणाऱ्या संबंधामध्ये व्यक्ती व्यक्तीमधल्या संबंधांच्या पेक्षाही व्यक्ती प्राणी आणि व्यक्ती सजीव यांच्या संबंधांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण ते प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत तुम्हाला, ते त्यांचं दुःख तुम्हाला सांगू शकत नाहीत. ते दुःख समजून पण घ्यायचं आहे, त्यांची अडचण पण समजून घ्यायची आहे, त्यांची गरज पण समजून घ्यायची आहे, आणि त्यानुसार तिथे जाऊन आपली भूमिका बजवायची आहे. तिथून ओरबडण्याचा अजिबात विचार नाहीये निसर्गाच्या संदर्भात. मला हे फार कौतुक वाटतं किंवा ही एक फार अत्युच्च अशी पातळी वाटते गांभीर्याची की आम्ही निसर्गाचा पण विचार केलेला आहे. दुसरा जो टप्पा आहे मला विचारायचा की कुटुंबिक पातळीवरती, आता हे व्यक्तिगत पातळीवरती झालं, आता कुटुंबाच्या पातळीवरती वारकरी संप्रदाय कशा पद्धतीची एक चौकट आम्हाला घालून देतो. कुटुंब आमच्या संतांना माहीत होतं, संसार आहे म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागणार आहे. शेवटी ते मायेचा प्रभाव आहे, स्वार्थ, द्वेष, क्रोध, मोह, मत्सर ह्या गोष्टी सगळ्या येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जी एक संरचना आहे ती आम्हाला चांगल्या पद्धतीने ठेवायची आहे, आणि अशी ठेवायची की जी त्याच्या वैयक्तिक प्रगतीमध्ये
त्याच्यामध्ये अडचण ठरणार नाही. मग आमचं लक्ष तिकडेच आहे सगळं. त्याला मोक्ष मिळाला पाहिजे हेच आमचं लक्ष आहे. मग त्याच्या प्रगतीच्या आड न येणारं कुटुंब आम्हाला निर्माण करायचं असेल तर तिथे आम्ही काही नियम घालून दिलेले आहेत. एक छोटा नियम तुम्हाला मी सांगतो, जो वारकरी सगळे पाळतात, म्हणजे मीच नाही म्हणून जगातले सगळे वारकरी जे आहेत, ज्यांना वारकरी संहिता माहिती आहे, ते सगळे पाळतात की रोज सकाळी उठल्यानंतर आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आहे. ते सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे असं आम्हाला तुकोबांनी सांगितलं. वा वा. सगळ्या तीर्थांचं दर्शन आम्हाला रोज सकाळी होतं. आम्ही आईवडिलांच्या पाया पडतो. आता वरवर दिसताना याच्यामध्ये आईवडिलांच्या प्रतीचा आदर दिसतो, परंतु भूमिका त्यातली स्पष्टपणे अशी आहे की संसार चालवत असताना कुटुंबामध्ये मतभेद होतात, वैचारिक मतभिन्नता असते, रागलोभ असतात आणि एखाद्या वेळेला कटुशब्द जाण्याची शक्यता असते, एखाद्याला मन दुखवण्याची शक्यता असते. ते सगळं विसरून दुसऱ्या दिवशी पुन्हा नवी सुरुवात, पुन्हा आपण शरण चाललोय आणि नवी सुरुवात. ते पण माफ करतायत, मी पण शरण जातोय आणि एक नवी सुरुवात होते, मागचं आम्ही विसरतोय. अशा पद्धतीच्या प्रथा आणि परंपरा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी घालून देण्याचा प्रयत्न करतो. परस्पर प्रचंड आदर आहे वारकरी संप्रदायामध्ये. म्हणजे भावा बहिणींचं नातं आम्ही ते ज्ञानेश्वर मुक्ताईंच्यामध्ये दोघांच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे. ते नातं आहे. आमच्याकडचं वैशिष्ट्य बघा, आम्ही भावजाईला आई मानतो वारकरी संप्रदायामध्ये. परस्त्री माते समान तर आहेच आहे, परंतु जेव्हा आमची भावजाई आहे, मोठी वहिनी आमची जी आहे, आत्ताच्या काळामध्ये त्या वहिनीला नावाने बोलवायलाही कुणाला काही वाटत नाहीये, अरे तुरे बोलायलाही कुणाला काही वाटत नाहीये. आम्ही आईला अरे तुरे बोलतो, आम्ही काकूला अरे तुरे बोलतो संप्रदायामध्ये, पण आमच्या वहिनीला आम्ही आऊजाव बोलतो. तो वहिनीचा, तिला माते समान मानायचं आम्हाला सांगितलेलं आहे. ह्या नात्यांचा इतका बारकाईने विचार केला आहे, त्यामुळे कुटुंबामध्ये तो भाव त्या ठिकाणी आला आहे. मगाशी आपण बोलताना बोललो की दायित्व भावाबद्दलची सजगता आहे. आता बघा, एक भाऊ फक्त गावातला जो आहे तो कारभारामध्ये आहे गुंतलेला, एक भाऊ व्यवसायामध्ये गुंतलाय, एक भाऊ धर्मकार्यातच गुंतलाय आणि एक भाऊ काहीच नाहीये, नातेवाईकांचे लग्न बिग्न अटेंड करणे, आहेर करणे आणि घेणे. अशा प्रकारचं कुटुंब कल्पना करून बघा आणि तिथे चर्चा होत नाही तुम्ही किती कमवता आणि आम्ही किती कमवतोय. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचा लौकिक वाढवण्यासाठी म्हणून काम करतो आहे आणि ते कुटुंबाचं प्रधान काम आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यातनं अर्थार्जन आहे नाही याचा कुठलाही विचार त्या कुटुंबामध्ये नाही आहे. आणि मग सगळेजण आपण एकत्र आहोत, सगळ्यांनी मिळून कुटुंब चालवायचं आहे, अशा प्रकारची एक भूमिका त्या ठिकाणी दिल्या जाते. समदृष्टी आहे. ते सुंदर उदाहरण देतात की एक घर फुटलं म्हणतात. कसं फुटलं तर बाजारातनं कोणीतरी ऊस आणला आणि मग ऊसाला तुम्हाला माहिती आहे की मुळाकडनं गोड असतो, धांड्याकडनं थोडा कमी गोड असतो, पांचट असतो म्हटलं तरी चालेल. आणि मग त्यांनी तो वाटायला सुरुवात केली. आपला मुलगा धांड्याकडून होता, भावाचा मुलगा मुळाकडून होता, मग त्यांनी मूळ तोडलं असं आणि तो असा करून दोघांना वाटून दिला की गोड आपल्या मुलाला जावं आणि मग ते घर फुटलं. हा दृष्टांत देतात कीर्तनामध्ये. ही वारकऱ्यांना शिकवलेली पद्धती नाहीये, वारकऱ्याची समदृष्टी आहे. आत्ताही वारकरी कुटुंबामध्ये बघा तुम्ही, एखादा भाऊ शहरामध्ये जाऊन एखादी खोली घेऊन राहतो आणि सगळ्या भावांची मुलं तिथे शिकवतोय. आज जी शिकलेली पिढी तुम्हाला आमच्या वारकऱ्यांची दिसते आहे, वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायामध्ये गेलेली दिसते आहे, त्यातले बहुतांश लोक याच पद्धतीने काका काकूजवळ राहून शिकलेले लोक आहेत की एक भाऊ ती जबाबदारीच घेतो आहे, मी सगळ्या मुलांना शिकवेल. अशा प्रकारची समदृष्टी. आणि मग ही समदृष्टी एकदा कुटुंबामध्ये स्थापित झाली की त्याचा विस्तार करणं सोपं जातं. ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. आपण शेवटाला येताना फारच मोठा तुम्ही मुद्दा मांडला की कुटुंबामध्ये प्रत्येकाची कामं वाटून दिलेली असतात, पण श्रेय मात्र सगळ्यांनाच आहे. त्याच्यातला एक फक्त भाऊ काहीतरी व्यवसाय करतो आहे, एक भाऊ शेतीकडे बघतो आहे, एक भाऊ फक्त व्यवस्थापन या दृष्टीनं बघतो आहे, पण त्याच्यात तशी विभागणी केलेली नाही. किंवा सुनांमध्ये पण काही जणीला एक जबाबदारी दिलेली असती, घराची साफसफाई सडा सारवण करते, दुसरी स्वयंपाक करते आहे, तिसरी घरातलं दूध दुभतं सांभाळते. तेव्हा गोठे आणि असं असायचे जुनं. जयंतराव, मला शेवटच्या टप्प्याला यायचे. म्हणजे एका अर्थाने आमच्याकडे कुटुंब म्हणजे समाजाचं लघुरूप मानल्या गेले. म्हणजे हे जे तुम्ही कुटुंबाच्या बाबतीत सांगताय की एक माणूस एक भाऊ एक काम करतोय, एक वहिनी एक काम करते, दुसरी दुसरं करते, हेच मोठं केलं तर त्याचा समाज होतो. त्याच्यामुळे आमच्याकडे समाजाचं सगळ्यात छोटा घटक म्हणून व्यक्तीला नाही मानलेलं, कुटुंबाला मानलेलं आहे. मला तो शेवटचा तुम्हाला ज्या भागाकडे यायचा आहे, मग ह्याचा विस्तार करून एकूण सामाजिक पातळीवरती वारकरी संप्रदाय जो संदेश देतो तो कुटुंबाच्याच ह्याचं एक वेगळं रूप आहे का? नक्कीच आहे. काय आपण बघितलं की व्यक्ती म्हणून संपन्न करतोय, त्या व्यक्तीला मोठ्या समाजात जाण्याच्या आधी कुटुंबामध्ये त्याचं प्रात्यक्षिक तो करतो आहे, स्वतःला संपन्न करून घेतोय आणि मग समाजात जातोय. आणि मग समाजामध्ये त्याला समरसता शिकवावी लागत नाही वारकऱ्याला. का नाही शिकवावी लागत? त्यांनी ते इथे बघितलेलं आहे आपल्या कुटुंबामध्ये सगळं. मग तो समरसता एक सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे वारकऱ्याचं, ते तिथे समाजामध्ये प्रतीत होतं आणि सामाजिक ऐक्याचा भाव निर्माण करायला आपल्याला त्या ठिकाणी महत्त्व मिळतं. त्यांनी कर्माचा सिद्धांत घरामध्ये अनुभवलेला असतो.
छोट्या मोठ्या कामांनाही तेवढंच महत्त्व असतं. त्यामुळे समाजात गेल्यानंतर छोटे मोठे काम करणाऱ्या लोकांनाही ते कर्म करतायत आणि कर्माची उपासना करतायत म्हणून त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. हा भाव वारकऱ्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये आपोआप आलेला असतो. त्यामुळे माझी रस्त्यावरती तुटलेली चप्पल शिवणारा आणि कारखान्यामध्ये गाड्यांचं उत्पादन करणारा तो एकाच पातळीवरती बघू शकतो, कारण कर्माचा सिद्धांत त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे माहिती आहे. घरामध्ये त्याला हिंसा शिकवलीच नाहीये, व्यभिचार शिकवलेला नाहीये, अन्याय शिकवलेला नाहीये, असत्य शिकवलेलं नाहीये. त्यामुळे त्याच प्रकारच्या तत्वांचं अनुसरण तो समाजामध्ये करायला लागतो आणि म्हणून ती प्रतिमा होते ना. म्हणजे तुम्ही नुसती माळ घातली आणि टिळा लावून रस्त्यावरती गेलात तरी लोक तुमच्याकडे सद्भावनेने बघतात. हे त्या वारकरी संप्रदायाचं गमक आहे की हा माणूस वागूच शकत नाही वाईट, कारण त्याचा जो संस्कार आहे व्यक्तिगत पातळीवरती, कुटुंब पातळीवरती, तो इतका संपन्न आणि समृद्ध आहे की माणसाच्या अत्युच्च गुणांचं दर्शन देणं हीच एक त्याची अभिलाषा असू शकते. त्याला वेगळं काही करायचं नाहीये. त्यामुळे ते सगळं त्या ठिकाणी येतं आणि कुटुंबामध्ये देवपूजा आहे, कुटुंबामध्ये कुलाचार आहेत, कुलधर्म आहेत, त्यामुळे धर्मपरायणता येऊन जाते. मग समाजामध्ये गेल्यानंतर देखील मग सप्ताह होणं असेल, हरिपाठ होणं असेल, काकडा आरती होणं असेल, गावामधल्या अन्य कार्यक्रमामध्ये सहभागी होणं असेल, याच्यामध्ये तो आपोआप त्या ठिकाणी जातो आणि मग समाजामध्ये देखील त्याच्या तत्वाचं, त्याच्या अभ्यासाचं, त्याच्या अनुभवाचं एक प्रतिबिंब आपल्याला पडलेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होत असेल ना, तर समाजामधल्या कलहाच्या विषयामध्ये एक सौजन्याची भूमिका घेण्याचं एक सामर्थ्य त्याच्या अंगी येऊन गेलेलं असतं, कारण त्याला संयम शिकवलेला आहे संप्रदायाने. तो संयम त्यांनी वापरलेला पण आहे व्यक्तिगत आणि कुटुंब स्तरावरती. त्यामुळे सामाजिक स्तरावरती बघा तुम्ही, अपमान झाल्यानंतर, गुद्द्यावरती विषय आल्यानंतर वारकरी हात उचलणार नाही, वारकरी तिथून निघून जाईल, निवळण्याची वाट बघेल आणि पुन्हा जाऊन समजावून सांगण्याच्या भूमिकेमध्ये जाईल, कारण त्याला ह्याची जाणीव झालेली आहे की मी जी संपन्नता अनुभवतो आहे किंवा अनुभवणार आहे किंवा ज्याच्यासाठी माझा अट्टहास चालू आहे तोच अट्टहास समोरच्यानी पण केला पाहिजे. त्याच्यामध्ये पण तो विष्णुमय जगाचा तो कुठल्याही लोकांमध्ये भेदभाव करायचा नाही हा विचार असल्यामुळे त्याच्या कल्याणासाठी तो कळवळतो आहे. अशा प्रकारचं एक अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला हा संप्रदाय देतो, म्हणून तो त्याचं कल्याण करू शकतो, कुटुंब समृद्ध करू शकतो आणि त्या जोडीने समाजाला देखील एक प्रकारची सकारात्मक दिशा देण्याचं तो काम करतो. मला वाटतं लोकशाहीच्या एकंदर रचनेमध्ये, त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये माणसाकडून, नागरिकाकडून, तिथे आपण त्याला नागरिक शब्द वापरतो आहोत, त्या नागरिकाकडून याच्यापेक्षा वेगळं काही अपेक्षित असेल असं मला वाटत नाही. मी शेवट करताना तुम्हाला अगदी ताजं उदाहरण देतो. तंटामुक्ती अभियान जेव्हा राबवलं गेलं आणि असं आश्चर्य म्हणजे तुम्हाला आनंद वाटला ऐकून, जी आकडेवारी सांगते तर महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांमध्ये जेव्हा तंटामुक्ती अभियान ती समिती नेमल्या गेली त्याचं प्रमुख पद हे वारकऱ्याला दिलं गेलं. म्हणजे बरोबर, आपण परंपरेनं जे चालत आलेलं होतं आपल्याकडे की त्याच्यामध्ये किंवा गाडगे बाबा स्वच्छता अभियानामध्ये वारकऱ्यांनी फार मोठी भूमिका निभावल्याचं तेव्हाचे गृहमंत्री R.R. पाटील यांनी फार जाहीरपणे सांगितलेलं होतं. जयंतराव, खरंच मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही सगळ्या संप्रदायाचा एक अर्थ उलगडून दाखवला आम्हाला आजच्या काळाच्या संदर्भामध्ये. व्यक्ती, कुटुंब आणि त्याच्या पुढे जाऊन समाज, अशी ही जी त्रिसूत्री लोकशाहीचा मूळ पाया आहे बळकट असा, तो आमच्या वारकरी संप्रदायानेच कसा घालून दिलेला आहे. इथेच थांबूयात. तुमचे काही प्रश्न, तुमच्या शंका जरूर विचारा. जयंत देशपांडे धानोरकर त्याला उत्तर देण्यात, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी तयार आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जागृतीचा विधायक बुरुज